शोषित समाजाला सामाजिक स्तरावर आणि राजकारणात सहभागी होता यावं यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली। या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सक्षमपणे पुढे नेतायत असं प्रतिपादन माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेर यांनी केलं। कागलमध्ये संविधान सन्मान परिषदेत ते बोलत होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये त्यांचा सत्कार आणि संविधान सन्मान परिषद पार पडली। अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रसिद्ध कवी, गीतकार, अभिनेते नारायण पुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली। या पक्षातून अनेक चांगले कार्यकर्ते निर्माण झाल्याचं माजी राज्यमंत्री अविनाश महातेर यांनी सांगितलं। पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डॉक्टर आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचं काम करतात, तर या पक्षाच्या माध्यमातून उत्तम कांबळे समाजातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात असं महातेर यांनी सांगितलं। दरम्यान गावोगावी संविधान सन्मान परिषद घेणार असल्याचं उत्तम कांबळे यांनी सांगितलं। यावेळी नारायण पुरी, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रवीण मोरे, आप्पासाहेब गायकवाड, प्रसन्न भिसे, श्रीधर शिंदे, सुप्रिया वाघमारे, मंगलराव माळगे, बी.आर. कांबळे, चंद्रशेखर कोरे यांनी मनोगत व्यक्त केली। माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते उत्तम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला डॉक्टर अमर कांबळे, सचिन मोहिते, उत्तम कांबळे, साताप्पा कांबळे, साताप्पा हेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।